पुरात अडकलेल्यांचं रेस्क्यू कसं केलं जातंय पाहूयात। मुसळधार पावसाने मराठवाड्याला झोडपलं। वेगवेगळ्या घटनेत 5 जणांचा मृत्यू तर 72 जनावरं दगावली। शेतांना तलावाचं स्वरूप, नुकसान भरपाईचीही मागणी। सोलापूरच्या माढा तालुक्यात अनेक जण पुरात अडकले। पुरात अडकलेल्यांच्या रेस्क्यूसाठी सोलापुरात हेलिकॉप्टरची मदत। बीड तालुक्यातील नांदूर हवेली या गावाला पुराच्या पाण्याचा वेढा। 36 लोक गावात अडकले। एनडीआरएफच्या पथकानं सर्वांना सुखरूप काढलं बाहेर। बीडमधील पिंपळगाव कानडा या गावातील 12 जणांचा रेस्क्यू। सिंदफना नदीला पूर आला। 12 लोक एकाच ठिकाणी पडलेले अडकून, तर स्थानिक मच्छीमारांनी केलं 12 जणांचं रेस्क्यू। सोलापूरमधल्या करमाळ्यात रेस्क्यूसाठी गेलेली बोट पंक्चर झाली, तर संगोबा या मंदिरामध्ये 90 जण अडकले। या नागरिकांचं रेस्क्यू करण्यासाठी बोट दाखल झाली, पण बोट पंक्चर झाली, त्यामुळे ती पाण्यात अडकली। सोलापूरच्या माड्याच्या वाकावमधील गावकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत, तर वाकाव गावामध्ये अजूनही काही लोक अडकून पडले। स्थानिकांच्या बोटीतून लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू, मात्र प्रशासनाच्या मदतीची प्रतीक्षाच। पावसाच्या थैमानामुळे राज्यभरात 8 जणांचा मृत्यू। 200 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं। फडणवीसांची माहिती। 31,64,000 शेतकऱ्यांना 2,215 कोटींच्या मदतीचा निर्णय। फडणवीसांची माहिती। नैसर्गिक आपत्तीमध्ये सरकार पाठीशी। कितीही नुकसान झालं तरी सरकार भरून देईल असं वाटतं। योगेश्वरी देवीच्या दर्शनानंतर अतिवृष्टीवर धनंजय मुंडे यांची ही प्रतिक्रिया। सबंध लाईट नाहीये आणि खाण्याची पूर्ण व्यवस्था सबंध गावाला आहे का? मी तहसीलदारला सांगितले की आता आपल्या हातात जे आहे ती तात्काळ मदत 10,000 रुपये नियमाने जी देता येते ती पटकन 10,000 रुपये सर्वांना दिली गेली पाहिजे। राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा। माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची मागणी। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला। केवळ शेती पिकांचं नाही, पशुधनाचंही नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे ओल्या दुष्काळाची मागणी।